मनी प्लांट घरात असणं पहिलं तर शुभ की अशुभ हा प्रश्नच नसायला पाहिजे, कारण मनी प्लांट हे घरात असणं एकदम शुभ असते, लक्ष्मीचं रूप असते मनी प्लांट म्हणजे. आणि कसं आहे शेवटी माहिती आहे का, आता ज्यांच्या त्यांच्या मानण्याचा प्रश्न आहे. कोण म्हणजे असायला अंधश्रद्धा सुद्धा मानते, कोण म्हणजे एकदम म्हणजे त्यांचं वास्तुशास्त्र मानते. तर मी तर ना वास्तुशास्त्र मानते, ज्याचं त्याचं वेगवेगळं दृष्टिकोन असतं. तर कोणीही म्हणजे जगातले 99% लोक मनी प्लांट पासून फायदाच होतोय, असं तोटा काही होत नाही. त्यामुळे घरात तुम्ही आरामात मनी प्लांट लावू शकता, त्याचं संगोपन करू शकता. आणि मला आलेला जो अनुभव आहे ना तो एकदम चांगला आहे. जेव्हापासून 1-1.5 वर्ष झालं मी फक्त मनी प्लांट लावला, एकदम छोटासा असलेला एक म्हणजे मी घ्यायचा म्हणून सुद्धा असा विचार करून घेतलं नव्हतं. काही काही कसं आहे माहिती का, आपल्या जी काही गोष्टी म्हणतात ना नशिबात असते ती खरं आहे, पण आहे ते नक्की 100% खरं आहे. माझ्या म्हणजे माइंडमध्ये सुद्धा आलं नव्हतं की मनी प्लांट घरात आणावा लावावं. तर ती सगळं ना आपलं म्हणजे नशिबाच्या गोष्टी आहेत. मी ना अचानक एक दिवशी निवांत असं बाहेर थोडंसं रिलॅक्ससाठी उभा राहिले होते आणि समोरून मनी प्लांट विकायला आले. तर माझ्या म्हणजे असं काय माहित नाही, पण मनामध्ये आलं की मला एक मनी प्लांट घ्यायचा आणि घरात लावायचं. लगेच पटकन मी मनी प्लांट घेतलं आणि लावलं. तर घेतलं ना मी, ते एकदम छोटं होतं बघा, म्हणजे ना एकदम वितभर असेल तेव्हा घेतलेलं आहे मी आणि लावले. तर आता त्या वित जाऊ द्या, ते असं पूर्ण माझं ना आता भरपूर पसरले. ते फूट तर जाऊ द्या, पण भरपूर असे पूर्ण माझं रॅक आहे ना भांड्याचं ते पूर्ण पसरलेलं आहे. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर कसं आहे मनी प्लांट ना कायम पॉझिटिव्हिटी निर्माण करते, सकारात्मक ऊर्जा असते त्याच्यामध्ये. आणि शेवटी काय कोणती गोष्ट मानायची किंवा कोणती गोष्ट मानायची नाही. आणि मनी प्लांटच्या बाबतीत म्हणसाल ना तर अजिबात त्या अंधश्रद्धा नाही, 100% खरं आहे. थोडा काही का होणार फायदा तुम्हाला होणारच आहे त्याच्यापासून. काहीच नाही झालं तर तुमचं मन पॉझिटिव्हिटी एवढं तर राहू शकते, तेवढा तर फायदा होतो. आणि ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह असताना त्यावेळेस प्रत्येक तुमची जी गोष्ट तुम्ही करताना त्याच्यात पॉझिटिव्ह असते. म्हणजेच तुम्ही कुणी व्यापारी असते, कुणी म्हणजे कोणता तर बिझनेस असते, तर त्याच्यात प्रत्येक ह्याच्यामध्ये ना तुम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवला ना तर ते ज्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो ना तर ती गोष्ट सक्सेस होते. आता ती सगळं असू द्या आणि तुमचा विश्वासच त्या गोष्टीवर नसेल ना तर ती काय शक्य नाही. मी एवढं समज तुम्हाला सांगू शकते की मनी प्लांट हे ना 100% घरावर ना म्हणजे आर्थिकदृष्ट्या चांगला परिणाम होतोय आणि त्याचा दुष्परिणाम काहीच नाही. आणि पॉझिटिव्हिटी निर्माण होते, सगळ्या गोष्टीत ना फायदा होतोय. तुम्हाला सांगते मनी प्लांट 100% चांगली गोष्ट आहे. सगळ्यांनी घरात लावलं पाहिजे मला तर असं वाटतं. म्हणजे ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी लावलं पाहिजे, ज्यांना आवडत नाही, ज्यांचा त्यांच्यावर विश्वास नाही, ह्या अशांनी नाही लावलं तरी काय हरकत नाही. कारण ज्या गोष्टीवर विश्वास नाही ती गोष्ट करून तर काय फायदा आहे, नाही का. तर ज्यांचा खरोखर आपल्या नशिबावर भरोसा आहे, आपल्या कर्मावर आपल्या कष्टावर भरोसा आहे, त्या माणसाने नक्कीच लावलं पाहिजे. कारण कसं असते, कर्म आणि नशीब हे दोन्ही एकत्र झाले ना तर आपल्याला सक्सेस भेटते. ह्या गोष्टी तेवढी 100% खरे. तर आता माझं इथे सगळं स्वयंपाकाचं वगैरे आवरलं होतं. तर कसं आहे आता इथं ना मी घेतलेली आहे भाजी बनवायला. तर भाजीमध्ये टोमॅटो, बटाटा नाही सॉरी टोमॅटो, कांदा, कढीपत्ता हे सगळं मस्त असं तळून घेतलेलं आहे. आणि ते चांगलं असं तळून झालं, कांदा सोनेरी कलरचा झाला की त्याच्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता, घरचं काळं तिखट, हे सगळा मसाला आहे ना तो चांगला असा चरचर तेलामध्ये तळून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर ना की मग आता मी भाजी ह्याच्यामध्ये काय करते, कधी पण ना आपण जर काळं तिखट टाकलं ना तर कधी पडदिशी असं पाणी वगैरे ओतायचं नाही. त्याला चांगला कट येण्यासाठी ना थोडा वेळ ठेवून देते मी. आणि त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. आणि गरम मसाला, कोथिंबीर हे सगळं झालं की बटाटा आहे, थोडासा बटाट्याचा रस्सा बनवायचा होता, मग थोडंसं बटाटा टाकलेला आहे. आणि चवीनुसार मीठ आणि हे सगळं घालून एक 3 ते 4 मिनटं फक्त वाफ दिलेली आहे. कारण पहिल्यासारखं बटाटा शिजायला वेळ लागत नाही आता. म्हणजे कसं आहे पहिल्या पदार्थ आणि आता पदार्थामध्ये भरपूर फरक झालेला आहे. तर पहिले बटाटे तुम्ही बघा, बटाटा शिजत नाही लवकर म्हणून कोण भाजी बनवत नव्हतं, पण आता ना 3 ते 4 मिनिटातच बटाटा शिजते. का मी ती गरम तेलामध्ये वाफ देते म्हणून शिजते मला माहित नाही. कारण मी बटाट्याची भाजी करताना पहिल्यांदा 3 ते 4 मिनिटं गरम तेलामध्ये वाफ देते, त्याच्यावर ताट झाकते, नंतर पाणी ओतते. तर हे सगळं इथं भाजी वगैरे झालेली होती. नंतर सगळी भाजी झाली ना तर मी शेंगदाण्याचं कूट टाकते त्याच्यामध्ये. कारण कसं होतंय भाजी ना असं म्हणजे आपण डायरेक्ट परत पाण्यामध्ये कूट टाकलं ना उकळत्या तर ती बरोबर टेस्ट येत नाही. तर पाणी ओतायच्या अगोदर थोडंसं असं ते टाकलं ना शेंगदाण्याचं कूट, छान टेस्ट येते. आणि भाजी वगैरे इथं बनवून झालेली होती. आणि आता बघा इकडं माझं आता म्हणजे मला ना
इथं सुचतच नाही आता, कारण एक काम झालं की दुसरं काम म्हणलं ना आपल्याला काही सुचत नाही. तर मग काय केलं, थोडासा चहा करून घेतला आणि म्हणलं चला आता चहा म्हणलं ना आपलं एक लेडीजची एनर्जी असते, कसं चहा थोडासा घेतला की अजून पुढच्या कामाला आपण रिकामे. तर मी ना म्हणजे सकाळी एक दोन वेळा माझा चहा आरामात होते, 2 ते 3 वेळा. आणि कसं आहे किती सोडाचा म्हणा चहा तुम्ही, तर माझा चहा काय सुटत नाही. आता जाऊ दे, काय एखादी आपल्याला दुसरं काय म्हणजे हे नाही, तर नुसतं चहा एवढा जास्त पण काय मी घेत नाही. तर म्हणलं असो, कारण कसं आहे मला ना एखाद्या दिवशी जरी चहा नसला ना तरी पूर्ण म्हणजे अशक्तपणा आल्यासारखं अंगामध्ये, म्हणजे असं काही काम वगैरे करू वाटत नाही आणि ताकद वाटत नाही अंगामध्ये. तर कसं आहे ती शेवटी सवयीचा भाग आहे. कोणत्याही गोष्टीची आपल्याला सवय झाली ना तर ती सुटणं शक्य नाही म्हणतात ना, ते एकदम खरं आहे बघा. मी भरपूर वेळा प्रयत्न केलेला आहे की चहा सोडावं, पण चहा सुटत नाही माझा. असू द्या, आता कसं आहे माहिती का, लहानपणीपासून सवय आहे आणि ती सवय का आता जाणार नाही. कारण कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानपण आपलं खूप महत्त्वाचं असतं. तिथून जर एखादी सवय लागली ना तर मग ती लागतेच. पण असो, आपल्याला खराब काही सवय लागली नाही, चांगलीच आहे चहा, म्हणजे काय एवढं पण वाईट नाही. ती आपल्याला म्हणजे ज्या त्या प्रमाणात व्यवस्थित घेतलं तर ठीक आहे. जास्त प्रमाणात काय मी घेत नाही. तर इथं ना आता मनी प्लांटला स्वच्छ करून घेतलेलं आहे. हे बघा, मी तुम्हाला मागे सांगितलं ना एकदम एक वितभर आणलेलं होतं मी. तर आता त्याचं इतकं पसरलंय ना, भरपूर वरती पण आहे, पण जेवढं कॅमेऱ्यामध्ये येते तेवढं घेतलेलं आहे मी. कारण असा लॉंग व्हिडिओ काढायचा म्हणलं, लॉंग फॉर्मेट, तर पूर्ण असं दाखवता येत नाही, मग ती लॉंग काढावं लागते. मग मी पानं वगैरे दाखवण्यासाठी जवळून थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे. पूर्ण माझं जे रॅक आहे ना तिथंपर्यंत पूर्ण मनी प्लांट पसरले. आणि मध्ये ना माझ्या हातून थोडासा धक्का लागला, तर मी तिथं थोडं रॅकला ताटं वगैरे अडकवते ना, तर तिथं थोडंसं मनी प्लांट अर्धा कट झालाय जवळजवळ, तरी पण छान भरपूर आहे. तर इथं आता पोरं शाळेतून वगैरे आलेले आहेत आणि त्यांचं चहा, थोडासा नाश्ता म्हणजे संध्याकाळचा नाश्ता नाहीत करत ते. ऋतूने थोडंसं खाऊन घेतलेलं आहे, काय ते फरसाणं काय ते असेल ते गुलाबजामुन वगैरे. ही ना आता जेवण करते, हिचं जेवणच असतं डायरेक्ट, हिने चहा वगैरे काही घेत नाही. कारण हिची पूर्वाची ना थोडीशी तब्येत मध्ये खराब झाली, त्यामुळे हिला ना चहा बंद केलाय आणि त्यापासून जरा तब्येत सुधारली. कारण प्रत्येकाला चहा सूट होत असं नाही. तर इथं आता यांच्या अभ्यासाची वेळ झाली आहे, पण इथं आता टी व्ही पडणं कोण उठेल तर खरं ना. तर पण जाऊ द्या, जेवताना काही बोलायचं नाही. जेवण झालं की मग डायरेक्ट लागते तर अभ्यासाला. एवढं काय मी त्यांना बोलत नाही, ते आपल्याला ऑटोमॅटिक अभ्यास करत असते. तर कसं आहे, शेवटी भाऊ बहीण म्हणलं ना तुम्ही होतच असते. आता ह्यांचं बघायचं थोडं वाजले, पण आता इकडं वाजलेले आहेत संध्याकाळचे जवळजवळ आता 7 वाजून गेलेले आहेत आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे. तर असो, आता व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्याचं पण. तर इथंच व्हिडिओचा एंड करते. कारण कसं आहे माहिती आहे का, कितीही व्हिडिओ छोटा बनवा, आता मला सवयच लागली. छोटा म्हणलं तरी माझा 8 मिनिटाचा कधी बनतंय मलाच कळत नाही. तर इथंच व्हिडिओचा एंड करते. भेटूया उद्या